नमस्कार. आज आपण एका अशा जगाची सफर करणार आहोत जे इतकं सूक्ष्म आहे की दिसत नाही पण कमालीचं गुंतागुंतीचं आहे. हो, आपण पेशींबद्दलच बोलतोय. पण थांबा, याला फक्त जीवशास्त्रातला एक शब्द समजू नका. हे तर जीवनाचं एक मूलभूत, अगदी गजबजलेलं शहर आहे. एक सोपा प्रश्न विचारू का? आपलं शरीर नेमकं कशाचं बनलंय? अवयव म्हणजे हात, पाय, हृदय की उती म्हणजे टिश्यूज? पण या सगळ्यांच्या मुळाशी काय आहे? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल. आपलं शरीर बनलंय अब्जावधी सूक्ष्म, जिवंत शहरांपासून. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आपल्यापैकी प्रत्येक जण म्हणजे पेशी नावाच्या छोट्या छोट्या स्वयंपूर्ण शहरांचा एक भला मोठा संग्रह आहे. चला तर मग आज याच शहरात फेरफटका मारूया आणि बघूया आत काय काय आहे. बरं, कोणत्याही शहरात प्रवेश करण्याआधी आपल्याला त्याच्या सीमा ओलांडाव्या लागतात नाही का? मग चला आपल्या या पेशी शहराची सफर सुद्धा बाहेरच्या सीमांपासूनच सुरू करूया. बघूया तरी हे शहर स्वतःचं संरक्षण कसं करतं आणि कोणाला आत घ्यायचं कोणाला नाही हे कसं ठरवतं. वनस्पतींच्या पेशी शहराभोवती तर एक भक्कम तटबंदीच असते. म्हणजे अगदी शहराची भिंत. याला आपण म्हणतो पेशीभित्तिका. ही भिंत त्या शहराला एक पक्का आकार देते आणि संरक्षणही करते. पण गंमत म्हणजे प्राण्यांच्या पेशींमध्ये म्हणजे आपल्या पेशींमध्ये अशी कोणतीही भिंत नसते. हा एक महत्वाचा फरक आहे. आता भिंत नसेल पण प्रवेशद्वार तर हवंच, बरोबर? तर प्रत्येक पेशी शहराला एक स्मार्ट प्रवेशद्वार असतं. याला म्हणतात पेशीपटल. मी याला स्मार्ट का म्हणतोय? कारण ते खूप हुशारीने ठरवतं की कोणाला आत घ्यायचं आणि कोणाला बाहेर पाठवायचं. म्हणजे बघा, ऑक्सिजनसारख्या गरजेच्या गोष्टींना आत प्रवेश मिळतो आणि कार्बन डायऑक्साईडसारखा कचरा बाहेर फेकला जातो. यामुळे शहराच्या आतलं वातावरण एकदम स्थिर राहतं. पण हे प्रवेशद्वार हा निर्णय घेतं कसं? खास करून पाण्याच्या येण्या-जाण्याचं काय? त्यासाठी एक खास नियम आहे ज्याला म्हणतात परासरण किंवा इंग्रजीत ऑस्मोसिस. हे समजायला खूप सोपं आहे. आपण सगळ्यांनीच मनुका पाहिला आहे हो ना? तोच मनुका जर आपण साध्या पाण्यात ठेवला तर काय होतं? तो टम्म फुगतो, कारण पाणी मनुक्याच्या आत जातो. आता तोच फुगलेला मनुका काढून साखरेच्या घट्ट पाण्यात टाका. काय होईल? तो पुन्हा आकसून जाईल, कारण आतलं पाणी बाहेर येईल. बस, हाच तो परासरणाचा साधा सोपा नियम आहे. चला आता शहराच्या सीमेवरून आत जाऊया. आत जाऊन भेटूया तिथल्या सिटी हॉलला आणि शहराला 24 तास ऊर्जा देणाऱ्या पॉवर प्लांट्सना. प्रत्येक शहराचा एक कारभार पाहणारा प्रमुख असतो, एक सिटी हॉल असतो. आपल्या पेशी शहरात हे महत्वाचं काम करतं केंद्रक. खरं तर हा त्या पेशीचा मेंदूच आहे. शहरात काय करायचं, कसं करायचं याचे सगळे आदेश इथूनच सुटतात. तर या सिटी हॉलची म्हणजे केंद्रकाची 2 मुख्य कामं आहेत. एक म्हणजे पेशीचं रोजचं कामकाज सांभाळणं आणि दुसरं तितकंच महत्वाचं काम म्हणजे जनुकांच्या रूपात असलेली सगळी माहिती म्हणजे शहराची ब्लूप्रिंट पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोचवणं. बरं, आदेश तर मिळाले, पण शहर चालवायला ऊर्जा लागते नाही का? ही एनर्जी येते कुठून? त्यासाठी शहरात आहेत खास पॉवर प्लांट्स. यांचं नाव आहे तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया. हे म्हणजे शहराचे न थांबणारे ऊर्जा जनरेटर आहेत. आणि हे पॉवर प्लांट्स काय तयार करतात? ते तयार करतात एटीपी, म्हणजेच शहराचं एनर्जी चलन. जसं आपल्याला काहीही करायला पैसे लागतात, तसंच पेशीला कोणतंही काम करायला हे एटीपी लागतं. एटीपी नाही तर शहराचं सगळं काम थांबून जाईल. इतकं महत्वाचं आहे हे. ओके, तर शहरात कंट्रोल सेंटर आहे, पॉवर प्लांट्स आहेत. आता बघूया इथले कारखाने, इथली वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छता विभाग कसे काम करतात. कल्पना करा, पेशीच्या आत रस्त्यांचं आणि महामार्गांचं एक प्रचंड जाळं पसरलेलं आहे. यालाच आंतरद्रव्य जालिका म्हणतात. हे जाळं फक्त वाहतुकीसाठी नाही, तर ते शहराला आतून आधार देणाऱ्या एका सांगाड्यासारखं पण काम करतं. आणि याच रस्त्यांवरून मालाची वाहतूक सतत सुरू असते. बरं, कारखान्यात माल तर तयार झाला, पण त्याला व्यवस्थित पॅक करून योग्य पत्त्यावर पाठवायला नको का? हे काम करतं गॉल्गी संकुल. याला तुम्ही शहराचं पोस्ट ऑफिस किंवा कुरिअर कंपनी समजू शकता. इथे मालाचं पॅकेजिंग होतं, त्यावर पत्ता लिहिला जातो आणि मग तो रवाना केला जातो.
आता इतकं काम चालतंय म्हटल्यावर शहरात थोडा कचरा तर होणारच. मग स्वच्छतेचं काय? त्यासाठी आहे शहराची स्वच्छता टीम, लयकारिका. या फक्त कचरा साफ करत नाहीत, तर शहरात घुसलेल्या शत्रूंना म्हणजे व्हायरस किंवा बॅक्टेरियाला सुद्धा संपवतात. शहराला स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी यांची आहे. पण यांची एक अजून खास आणि थोडी धक्कादायक ओळख आहे. यांना पेशीच्या आत्मघाती पिशव्या असंही म्हणतात. का? कारण जेव्हा एखादी पेशी खूप जुनी किंवा खराब होते, तेव्हा या लयकारिका स्वतःला फोडून घेतात आणि संपूर्ण पेशीलाच नष्ट करतात. हे शहराच्या भल्यासाठीच असतं, जेणेकरून नव्या, निरोगी पेशींसाठी जागा तयार होईल. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते शहराचं एक सर्वसाधारण मॉडेल होतं. पण जशी दोन शहरे सारखी नसतात, तसंच वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्या रचनेतही काही मोठे फरक आहेत. इथे बघा, हे फरक आपल्याला स्पष्ट दिसतील. आपण आधीच पाहिलं की वनस्पती पेशींना एक मजबूत पेशी भित्तिका असते, जी प्राणी पेशींना नसते. तसंच वनस्पती पेशींमध्ये हरित लवके असतात आणि खूप मोठी रिक्तिका म्हणजे एक मोठी रिकामी जागा असते. प्राणी पेशींमध्ये हे नसतं. आता हे हरितलौके म्हणजे काय? हे आहेत वनस्पती शहरांचे स्वतःचे सोलर पॉवर प्लांट. ते सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. किती भारी आहे ना? प्राण्यांच्या शहरांना म्हणजे आपल्या पेशींना मात्र असं स्वतःचं अन्न बनवता येत नाही. आपल्याला ते बाहेरून घ्यावं लागतं. तर ही झाली आपल्या पेशी शहराची एक छोटीशी सफर. पण प्रश्न हा आहे की या सगळ्याचा अर्थ काय? हे सगळं जाणून घेणं इतकं महत्वाचं का आहे? याचं उत्तर खूप सोपं आणि तितकंच महत्वाचं आहे. हे पेशी शहर म्हणजे आपल्या जीवनाचा पाया आहे. ह्या शहरातला प्रत्येक भाग, प्रत्येक विभाग जोपर्यंत व्यवस्थित काम करतोय, तोपर्यंत आपण निरोगी आहोत. विचार करा, जर शहराचे पॉवर प्लांट्स म्हणजे तंतुकणिका कमजोर पडले तर आपल्याला थकवा जाणवेल. आणि जर शहराच्या सिटी हॉलने म्हणजे केंद्रकाने चुकीचे आदेश द्यायला सुरुवात केली तर कर्करोगासारखे भयंकर आजार होऊ शकतात. म्हणजे आपलं आरोग्य पूर्णपणे या शहरांच्या कामकाजावर अवलंबून आहे. थोडक्यात सांगायचं तर आपलं जीवन हे एक अद्भुत सहकार्य आहे. अब्जावधी छोटी छोटी शहरं एकमेकांशी ताळमेळ साधून अगदी परिपूर्ण सुसंवादाने एकत्र काम करत आहेत. आणि म्हणूनच आपण अस्तित्वात आहोत. आणि जाता जाता एक प्रश्न, एका एवढ्याशा पेशीच्या आत इतके गुंतागुंतीची, इतकी शिस्तबद्ध आणि अचूक व्यवस्था ही नेमकी कशी तयार झाली असेल? विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही?